सुरुवातीला बातमी सैफ अली खान संदर्भातली आहे, कारण अभिनेता सैफ अली खान याच्यावरती हल्ला झाला आणि हल्ला होऊन आता 24 तासांहून अधिकचा कालावधी उलटलाय। मात्र तरी देखील आरोपी हा मोकाटच आहे। आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये। पोलिसांच्या 20 पथकांकडून या संदर्भातला तपास सुरू आहे। पोलिसांनी सैफ अली खानच्या इमारतीमध्ये 3 DVR सुद्धा ताब्यात घेतलेत, तर घरात काम करणाऱ्या 15 जणांना चौकशीसाठी सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर अद्यापही सैफ अली खान याच्यावर ज्या व्यक्तीने हल्ला केलेला आहे तो व्यक्ती मोकाटच आहे। सैफ हल्ला प्रकरणी केअरटेकरने पोलिसांना दिलेल्या जबाबात केअरटेकरचं नेमकं काय म्हणणं आहे तेही आपण पाहूयात। रात्री 2 वाजता जहांगीरला घेऊन झोपलेली असताना आवाज आला। उठून बघितल्यानंतर बाथरूमचा दरवाजा उघडा आणि लाईटही सुरू दिसली। करीना मॅडम भेटायला आल्या आहेत असं वाटलं। बाथरूमच्या दरवाजावर टोपी घातलेल्या व्यक्तीची सावली दिसली। त्याच वेळी हल्लेखोर बाथरूममधून जहांगीरच्या बेडकडे गेला। तो शुकशुक करत नो आवाज असंही बोलला। जहांगीरची आया जुनू देखील झोपेतून उठली। जुनूलाही त्यानं कोई आवाज नहीं, कोई बाहर नहीं जाएगा असं धमकावलं। जहांगीरला उचलायला जाताच तो अंगावरही धावून आला। त्याच्या हातात लाकडासारखी आणि हेक्सा ब्लेड सारखी एक वस्तूही बघायला मिळाली। हल्लेखोरानं वार करताच माझ्या हातावर दुखापत झाली असं केअरटेकरचं म्हणणं आहे। आपको क्या चाहिए असं म्हणताच तो म्हणाला 1 करोड। जुनू रूमच्या बाहेर ओरडत गेली। आवाज ऐकून सैफ सर, करीना मॅडम धावत आल्या। सैफ सरांनी विचारलं, इस्मा कौन है ये, इसे क्या चाहिए? त्यावेळी त्यानं हेक्सा ब्लेडने सैफ सरांवरती हल्ला केला। झटापट करून आम्ही सर्व रूम बाहेर गेलो। दरवाजा ओढून घेतला तोवर रूम मधील इतर कर्मचारीही जागे झाले। परत येऊन हल्लेखोराला शोधलं तोपर्यंत तो फरार झालेला होता। तर सध्या आपण बघतोय केअरटेकरचा जो जबाब होता तो अतिशय महत्त्वाचा होता आणि त्या गोष्टींमधून अनेक बाबींचा उलगडा सुद्धा आपल्याला होताना दिसतोय। यासह इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडताय, त्या सर्व बातम्यांचा आढावा आपल्याला पुढे घ्यायचा आहे टॉप 50च्या माध्यमातून। अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं। मध्यरात्री 2:33 आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला। या हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांची 10 पथकं रवाना झाली आहेत। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी आता FIR मधून मोठा खुलासा झाला। हल्लेखोरानं सैफकडे 1 कोटी रुपये मागितल्याचा उल्लेख FIR मध्ये आहे। सैफचा मुलगा जहांगीरची नर्स एलियामाचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय। त्यातून खरं तर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। अभिनेता सैफ अली खानवरती झालेल्या हल्ला प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल केलाय। प्राणघातक शस्त्रांसह दरोडा, घरात बेकायदेशीरपणे घुसणं, रात्रीच्या वेळी घरफोडी करणं या कलमांअंतर्गत हा गुन्हा दाखल झालाय। लीलावती रुग्णालयातील न्यूरोसर्जन नितीन डांगे यांनी आता सैफ अली खानच्या प्रकृती संदर्भात अपडेट दिली। मणका पूर्ववत करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। त्याच्या डाव्या हाताला 2 खोल जखमा आहेत आणि त्याच्या मानेला 1 जखम होती, त्यावर प्लास्टिक सर्जरी केली आहे। आता त्याची प्रकृती बरी आहे आणि त्यावरील धोका टळलाय, ही माहिती त्यांनी दिली। मध्यरात्री चाकूने हल्ला झाल्यानंतर रक्तबंबाळ झालेला सैफ अली खान याला रिक्षाने रुग्णालयात नेण्यात आलं। मोठा मुलगा इब्राहिम अली खान यानेच कारने नव्हे तर रिक्षातून सैफ अली खानला सर्वात आधी लीलावती रुग्णालयात दाखल केलं। आपल्या वडिलांना पाहण्यासाठी सारा अली खान सुद्धा इब्राहिम खान सोबत रुग्णालयात पोहोचली। सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतरचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला। या व्हिडिओमध्ये करीना कपूर इमारतीच्या आवारात चिंताग्रस्त दिसते आहे, आपल्या मोलकरणींसोबत संवाद साधते आहे। सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूर खान सकाळी 4:30 वाजता लीलावतीमध्ये पोहोचली आहे।
सैफवरील हल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। हल्ल्याबाबत गुन्हे शाखेकडून तपास सुरू अशी माहिती फडणवीसांनी दिली। मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं योग्य नाही, हे उत्तर फडणवीसांनी विरोधकांना दिलं। सैफ अली खान याच्यावरील हल्ल्याप्रकरणी आता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। सैफ अली खानवरील हल्ला खरं म्हणजे मोदींना धक्का आहे, कारण काही दिवसांपूर्वीच सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेलेला होता, तर पंतप्रधानांनी त्याच्या कुटुंबासोबत 1 तास घालवला, त्यानंतर सैफवरती हल्ला झालाय असं राऊत म्हणतायत। सैफ अली खान याच्यावर झालेला जो हल्ला आहे तो पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। मुलाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे अनेक वर्ष त्याला टार्गेट केलं जात होतं। हे पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलाय। या दिशेने तपासही करायला हवा असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे। सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यानंतर अभिनेत्री ममता कुलकर्णी यांची देखील प्रतिक्रिया समोर आली। अशा प्रकारच्या घटना देशात सर्वत्र घडताय, त्यामुळे सुरक्षा वाढवण्याची गरज आहे असं तिनं म्हटलंय। सैफ अली खानच्या घरात घुसलेला चोर नक्कीच चोर होता की हल्लेखोर होता? नेमका त्याचा उद्देश काय होता? हा सवाल ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांनी केला। दिवस रात्र सुरक्षा तरी इमारतीच्या 12व्या मजल्यावर चोर येतोच कसा, असंही रजा मुराद म्हणाले। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाव न घेता लॉरेन्स बिश्नोईवरती निशाणा साधला। गुजरातच्या तुरुंगात बसलेला एक गुंड निर्भयपणे गुन्हे करतो आणि त्याला संरक्षण दिलं जातं, ही टीका अरविंद केजरीवाल यांनी केली। आणि यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय। गुरुवारपासून बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10% शुल्क आकारणी लागू करण्यात आलेली आहे। गेल्या वर्षी 6 नोव्हेंबरला हटवलेलं कांद्यावरील 10% आयात शुल्क आजपासून पुन्हा लागू करण्यात आलंय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। राज्यातील कांद्याचे सर्वात जास्त निर्यात बांगलादेशात होते। बांगलादेश सरकारच्या निर्णयामुळे कांदा निर्यातीमध्ये घट होण्याची शक्यता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते आहे, आणि त्यामुळे कांदा आयातीवरती 10% शुल्क जो आहे तो आता आकारला जाणार असल्याचं कळतंय। यासोबत इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात। नाशिकमधल्या सातपूर भागामध्ये पाणी पुरवठा आज बंद असेल। उद्या सुद्धा कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। चुंचाळे पंपिंग स्टेशनच्या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणी पुरवठा बंद असेल। पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिका प्रशासनाकडून केलं जातंय। बीकेसीमध्ये 17 ते 19 जानेवारी 3 दिवसीय मालमत्ता प्रदर्शन आयोजित करण्यात आलं, त्यामुळे मुंबईकरांना एकाच ठिकाणी घर खरेदीसाठीचे पर्याय उपलब्ध असतील। जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 32वं मालमत्ता प्रदर्शनाचं उद्घाटन महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुंबई पोलीस आयुक्त फणसाळकर यांच्या हस्ते होणार आहे। पनवेल तालुक्यात 113 शाळांमध्ये आरटीईच्या 2500 जागा उपलब्ध आहे। 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत निकषपात्र शाळांची संख्या 3 ने वाढली आहे। आरटीईच्या प्रवेशाच्या जागा देखील 389 ने वाढल्या आहे। पालकांनी आरटीई मोफत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र काढण्याची तयारी ही आता सुरू केलेली आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये समुद्री वादळं, अवकाळी पाऊस यामुळे मच्छीमारांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो। त्यातच दक्षिणेकडील खराब वाऱ्यांच्या तीव्रतेमुळे समुद्रातील मच्छीमारी देखील ठप्प झाली। या संकटामुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली। पुणे शहरातल्या गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुलाबी रिक्षा खरेदी करण्यास अर्थसहाय्य देण्याचा निर्णय महापालिकेचा आहे। राज्य सरकारने नुकतीच पिंक ई रिक्षा ही योजना राज्यात लागू केली, त्याची अंमलबजावणी महापालिकेकडून केली जाणार आहे। सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं आता म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यांमधील नॉमिनी संदर्भातल्या नियमांमध्ये मोठे बदल केले। या अंतर्गत एक गुंतवणूकदार आता त्याच्या डीमॅट खात्यामध्ये किंवा म्युच्युअल फंड फोलिओमध्ये जास्तीत जास्त 10 व्यक्तींना नॉमिनी बनवू शकतो। हा नवीन नियम 1 मार्च 2025 पासून लागू होणार आहे। देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली। आजच्या कॅबिनेट बैठकीत 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिल्याची माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। इस्रोने अवकाशात स्पेडेक्स मिशन यशस्वी करून दाखवलंय। भविष्याच्या दृष्टीने ही खूप मोठी आणि महत्त्वाची स्पेस टेक्नॉलॉजी आहे। इस्रोने पहिल्यांदा पृथ्वीच्या कक्षेत 2 उपग्रह यशस्वीरित्या स्थापित केले। भारत अशी कामगिरी करणारा अमेरिका, रशिया आणि चीन नंतर 4था देश बनला।
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट मोहिमेअंतर्गत अंतराळात 2 उपग्रहांची यशस्वी डॉकिंग चाचणी केली आहे. नवीन इतिहास रचलाय. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ट्विटच्या माध्यमातून इस्रोचं अभिनंदन केलं आहे. पुण्याच्या चाकण शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात झालाय. एका कंटेनरने 10 ते 15 गाड्यांना चिरडलं. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. कंटेनर चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. 2 दिवसांपूर्वी कोल्हापुरातील KMT बसवरती दगडफेक करणाऱ्या 3 दारुड्यांना पोलिसांनी अटक केली. कोल्हापूरमधील व्हीनस कॉर्नर परिसरात चालत्या बसवरती दगडफेक झाली आहे आणि दगडफेकीची ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपींची धिंड सुद्धा या दरम्यान काढण्यात आलेली आहे. खारघरमध्ये वाहनांवरती 2 अज्ञातांनी ज्वलनशील पदार्थ टाकले आणि पेटवून देण्याचा प्रयत्न केला असल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये एक कार पूर्णतः जळून खाक झाली आणि या प्रकरणी 2 अज्ञातांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. नाशिकमध्ये बसमधून एक माणूस पायानं रिक्षाला धक्का देतोय. सिटीलिंकच्या बसच्या पुढच्या दरवाजावर एक माणूस बाहेरच्या दिशेला उभा आहे. तो डाव्या पायानं बसच्या पुढे असलेल्या रिक्षाला धक्का देताना दिसतोय. यावरून ती रिक्षा बंद पडली असावी आणि बसमधील माणूस रिक्षावाल्याला मदत करत असावा हा अंदाज आहे. गाझामध्ये 15 महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्धविराम करार सहमती झाली आहे. त्यामुळे युद्ध आता संपण्याची चिन्ह दिसत आहेत. महाकुंभ मेळ्यामध्ये साधूंनी खोट्या बाबाचा पर्दाफाश केला. साधू असल्याप्रमाणे हा बाबा आखाड्यामध्ये भगवे वस्त्र परिधान करून बसला. डोक्याला भस्म लावून साधना करत असताना काही साधूंना त्याच्यावरती संशय आला असल्याचं पाहायला मिळालं आणि त्याची झडती घेतली. त्यावेळेस हा साधू खोटा असल्याचं देखील समोर आलं. कुंभमेळ्यात डिजिटल बाबा सध्या दाखल झालाय आणि त्याच्याकडे मोबाईल, ट्रायपॉड, लॅपटॉप इत्यादी स्वतःची हायटेक संवादाची साधने. तो महाकुंभ परिसरात फिरतोय आणि लोकांना सनातन आणि महाकुंभ मेळा या संदर्भातला महिमा तो सांगतोय. कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांना ते पाहता आणि ऐकता यावं यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचं थेट प्रक्षेपण देखील तो करतोय. संगीतकार शंकर माधवनचा गाण्याचा कार्यक्रम प्रयागराजमधल्या कुंभमेळ्यात आयोजित करण्यात आलाय. मी भाग्यवान आहे की देवाच्या कृपेने मला महाकुंभात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. ही प्रतिक्रिया शंकर महादेवन यांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे. कृष्णा आंधळेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले. नाशिक पोलिसांकडून कृष्णा आंधळेचा शोध सध्या सुरू आहे. वाल्मिक कराडच्या तपासात नवनवीन खुलासे सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. SITने वाल्मिक कराडचे 3 मोबाईल जप्त केले. यामधील काही सिम कार्ड हे अमेरिकेत रजिस्टर असल्याची माहिती आहे. या सिम कार्ड्सवरून निवडणुकीच्या काळात काही लोकांना फोन करण्यात आलाय. हा संशय सुद्धा SITच्या अधिकाऱ्यांना आहे. वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची देखील शक्यता सध्या वर्तवली जाते. ऊस तोडणी यंत्रमालक शेतकऱ्यांना वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी सुमारे 11 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप करतोय. शेतकरी आणि वाल्मिक कराडच्या संवादाचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. वाल्मिक कराडने हार्वेस्टर ऊस तोडणी अनुदानात मोठा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याचं आता बारामती कनेक्शन समोर आलं. बारामती तालुक्यातील रामचंद्र भोसलेंनी कराडकडे 8 लाख रुपये दिल्याचा आरोप आहे. या संदर्भात त्यांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेटही घेतली आहे. कृषी प्रतिष्ठान या कार्यक्रमानंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र जेवण केलं. प्रतिष्ठानच्या इक्युबेशन सेंटर मान्यवरांसाठी भोजनाचं आयोजन करण्यात आलं. तत्पूर्वी सकाळी कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पवार काका पुतणे एकत्र आले. दोघांमध्ये कोणताही संवाद मात्र या दरम्यान झालेला नाही. बारामतीच्या कार्यक्रमात आणखी एक वेगळं चित्र बघायला मिळालं. नंदन आणि भाऊजा एकमेकांच्या शेजारी बसल्या. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकमेकांच्या शेजारी बसल्या. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकमेकांविरोधात लढलेल्या होत्या. गंगेत स्नान केल्यानं त्वचारोग होतो या आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं स्पष्टीकरण भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी दिलं. चंद्रपूरमध्ये आयोजित केलेल्या वातावरण बदलावरील परिषदेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे.
शिवसेना मंत्र्यांची मंत्रिपरिषदेची आता बैठक झालेली आणि या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्व मंत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले। आठवड्यातून एकदा बाळासाहेब भवन या ठिकाणी जनता दरबार घेण्याचे आदेश एकनाथ शिंदेंनी सर्व मंत्र्यांना दिले आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये फेरबदल होणार असल्याचं कळतंय, कारण राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील कार्यकारिणी याशिवाय पदांमध्ये बदल होत आहे। 18 आणि 19 जानेवारीला राष्ट्रवादीचं शिर्डीमध्ये शिबिर आहे। या शिबिरात राष्ट्रवादीच्या बदलांवरती शिक्कामोर्तब होणार आहे। महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे येत्या 3 मार्चपासून सुरू होईल आणि 10 मार्चला नवीन अर्थसंकल्प सादर केला जाईल। ही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। आगामी आर्थिक वर्षामध्ये महायुती सरकार कोणत्या नवीन योजना आणणार आणि खर्च काढणार याचा लेखाजोखा 10 मार्चला मांडला जाईल। नागपूर अत्याचार घटनेवरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरती निशाणा साधला असल्याचं पाहायला मिळत आहे। तर नागपूर मुख्यमंत्र्यांचं गाव आहे आणि त्याच नागपूरमध्ये 100 महिलांवरती अत्याचार होईपर्यंत पोलीस नेमके काय करत होते हा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे। आणि आता एक मोठी बातमी बघूयात, कारण 2023 मध्ये राज्य सरकारला कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल करण्याची गरज का पडली हा सवाल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं केलाय। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी विभागाची डीबीटी योजना बंद केली आणि त्या संदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली। त्यावेळेस खंडपीठाने धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदललं या संदर्भात राज्य सरकारकडे स्पष्टीकरण सुद्धा मागितलंय। एकंदरीत आपण पाहतोय मुंडेंच्या काळात धोरण का बदललं हा मुख्य सवाल यावेळेस उपस्थित करण्यात आलेला आहे। कृषी साहित्य खरेदीचं हे धोरण होतं जे बदलण्यात आलेलं होतं आणि त्यावरूनच आता हा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। खरं तर या संदर्भात हायकोर्टानं स्पष्टीकरण मागितलेलं आहे, त्यामुळे आता या धोरणासंदर्भात काय स्पष्टीकरण हायकोर्टाला दिलं जातं हेही पाहणं महत्त्वाचं। या संदर्भातली जी याचिका आहे त्या याचिकेमध्ये नेमके काय आरोप करण्यात आलेले आहेत तेही आपण बघूया। 5 डिसेंबर 2016 रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू करण्यात आली। 22 ऑक्टोबर 2023 मध्ये धनंजय मुंडेंनी डीबीटी योजना बंद केली। मात्र राज्य सरकारनं 103 कोटी 95 लाखांचा निधी देखील मंजूर यासाठी केला होता। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात धोरण नेमकं कशासाठी बदललं हा सवाल यावेळेस उपस्थित करण्यात आलेला आहे। हायकोर्टाने राज्य सरकारला या संदर्भातलं स्पष्टीकरण मागितलं आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणासंदर्भात हायकोर्टाला नेमकं काय सांगितलं जातं, काय स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं। राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स पुढे वेगवान स्वरूपात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये। बेटिंग ॲप प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आतापर्यंत 344 कोटी रुपयांच्या मालमत्तेवरती टाच आणली आहे। IPL प्रसारणासह फेअर प्ले ॲपद्वारे 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर सट्टेबाजी केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी ईडीचा अधिकचा तपासही सुरू आहे। प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पांसह म्हाडा गृहप्रकल्प योजनेतील बांधकामाविरोधात कठोर कारवाई करण्यास मुंबई मंडळानं सुरुवात केली। 3 महिन्यांमध्ये 477 बांधकामांना नोटिसा देण्यात आल्या तर 33 बांधकामं बंदही करण्यात आलेली आहेत। पुण्यात आता 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहे। वाहतूक विभाग, पोलीस स्टेशन आणि विशेष शाखेत असणाऱ्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या झाल्या। प्रशासकीय कारणास्तव आता या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढलेल्या आदेशात ही माहिती त्यांनी दिलेली आहे। जालन्यात गोंदी या ठिकाणी गोदावरी नदीपात्रातून वाळूचा उपसा करण्यात येत होता। या ठिकाणी महसूल विभागाच्या पथकानं कारवाई करत 100 ब्रास वाळू जप्त केली। उपसा करणाऱ्या 15 जणांवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी संघर्ष समितीने राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली। 24 जानेवारीला एकाच वेळी 12 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार आहे। फक्त एका जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे असा खोटा प्रचार करणाऱ्या सरकारची आंदोलक पोलखोल करणार असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। धारावी पुनर्वसन या प्रकल्पाविरोधात मालाडमध्ये आमदार असलम शेख यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। पोलीस आणि असलम शेख यांच्यामध्ये जोरदार वाद झालाय। धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी जमिनींची मोजणी करण्याकरता मालाडमध्ये अक्सा गावामध्ये आलेल्या नगर भूमापन अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांनी हुसकावून त्यांना लावलंय।
मालवण तालुक्याच्या तोंडवळी गावातील वाळू उत्खननाविरोधात आता ग्रामस्थांनी कालावल खाडीमध्ये आंदोलन केलेलं आहे। वाळू उपशामुळे ग्रामस्थांच्या जमिनींची या ठिकाणी धूप मोठ्या प्रमाणात होती आहे आणि जमीन खचल्यानं किनाऱ्यालगतच्या घरांना तडे गेलेले आहेत। त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळतंय। मीरा भाईंदर महापालिका प्रभाग कार्यालयाबाहेर मनसेने आंदोलन केलं। मनसे कार्यकर्त्यांनी प्रभाग समिती कार्यालयाला टाळं ठोकलंय। शहरात वाढत चाललेल्या अनधिकृत बांधकामाबाबत मनसेने आंदोलन केलंय। प्रभाग अधिकारी सुधाकर लेंडवे यांनी आता कार्यालय सोडून पळ काढलाय। मकर संक्रांत संपून देखील नागपूरमध्ये नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे। अंबाझरी पोलिसांनी प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या चौघांना अटक केली आहे। आरोपींकडून हजारो रुपयांचा नायलॉन मांजा यासह मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे। पोलीस या संदर्भात अधिकचा तपास सध्या करताना दिसत आहे। आणि लाडक्या बहिणींनो, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। खरं तर आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण हप्ता जो लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो जानेवारीचा हप्ता 26 जानेवारीपासून तुमच्या खात्यात जमा होणार आहे। ही माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। जानेवारीचा हप्ता 1500 रुपयांचा असेल तर हप्ता वाढवण्यासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निर्णय होणार अशी देखील माहिती सध्या मिळते आहे। तर लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आपण पाहतोय, कारण जानेवारीचा हप्ता आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याचं कळतंय। या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे, डीबीटी आहे, ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल। पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे। सानपाडा गोळीबार प्रकरणी 2 मुख्य आरोपींसह एकाला अटक झालेली आहे। कंत्राटाच्या वादातून गोळीबार झाल्याचं समोर आलं। सानपाड्यात दिवसाढवळ्या राजाराम टोके या व्यावसायिकावरती गोळ्या झाडून फरार आरोपी झालेले आहेत। मुलींची छेड काढण्यावरून रात्री नांदेडच्या तामसामध्ये आता 2 गटांमध्ये वाद झाला। यावेळी दोन्ही गटांकडून दगडफेक झाली। पोलिसांच्या गाड्यांना देखील त्यांनी लक्ष केलंय। दगडफेकीत 4 जण जखमी झाले। तामसामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज या ठिकाणी कडकडीत बंद सुद्धा पाळण्यात आलेला आहे। महेश गायकवाड गोळीबार प्रकरणातला फरार आरोपी नागेश बडेरावल शिर्डीमधून त्याला अटक झाली। उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये आमदार गणपत गायकवाड यानं महेश गायकवाडांवर गोळीबार केलेला होता। अखेर त्याला पकडण्यात कल्याण पोलिसांना यश आलेलं आहे। पुण्यात पुन्हा एकदा ड्रग्सचा साठा सापडलाय। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 13 लाखांचा 110 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केलेले आहे। यामध्ये अहमद खान असं ड्रग्स बाळगणाऱ्या आरोपीचं नाव आहे। अहमद खान हा येरवडा भागातील रहिवासी आणि पोलीस अधिकचा तपास या संदर्भात करत आहेत। एका ट्रक चालकाने व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवून साडीच्या साह्यानं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं। ही घटना लोणी काळभोळ ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात घडली। एकुलता एक तरुण मुलगा त्यानं आत्महत्या केली, त्यामुळे लोणी काळभोळसह संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। आणि यानंतरची बातमी आणखी एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याची आहे। मनी एज घोटाळा 300 कोटींहून अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। मनी एज घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। या प्रकरणी मनी एज कंपनी समूह स्थापन करणारे हरिप्रसाद वेणुगोपाल आणि प्रणव रावराणे यांना अटक झाली आहे। गुंतवणुकीवरती वर्षाकाठी 24% परतावा देण्याचे प्रलोभन कंपनीमार्फत दिले जात होते। मनी एज कंपनीने राज्यभरात अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा अंदाज हा सध्या पोलिसांनी वर्तवला असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे मनी एज हा जो घोटाळा आहे तो अतिशय मोठा घोटाळा असण्याची शक्यता आहे। या संदर्भात ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण हा घोटाळा जाणून घेतोय। मुंबई, नाशिक, नागपूरसह राज्यभरात 12 शाखा मनी एजच्या आहेत। गुंतवणुकीवरती वर्षाकाठी 24% परताव्याचं प्रलोभन खरं तर ही कंपनी देत असते। गुंतवणूकदार जोडल्यास वेगळे कमिशन मिळत असते। पैशांची बांधकाम व्यवसायामध्ये गुंतवणूक होते। व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर हा घोटाळा समोर आलेला आहे।
मनीएच कंपनीच्या हरिप्रसाद वेणुगोपाल आणि प्रणव रावराणे यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। तर टोरेसच्या घोटाळ्यानंतर आता मनीएचचा जो घोटाळा आहे तो संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय बनलेला आहे। यामध्ये आता नेमकी काय धागेदोरे समोर येतात बघणं महत्त्वाचं। पुढची बातमी पुण्यातून। पुणे पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केलेला आहे। दिल्लीमधून आणलेल्या 10 लाखांच्या बनावट नोटा या पोलिसांनी जप्त केल्या आहेत। तर 5 आरोपींना या प्रकरणी अटक झालेली आहे। निलेश विरकर, सैफान पटेल, अफजल शहा, शाहिद जक्की कुरेशी, शाह फहड अन्सारी अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जर आपण पाहिलं तर बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। आणि आता मुंबईकरांची आणि खास करून लोकलने प्रवास करणारे त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे। मध्य रेल्वेच्या कर्जत स्टेशनमध्ये अभियांत्रिकी कामासाठी शुक्रवार आणि रविवार दुपारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे। याशिवाय शुक्रवारच्या ब्लॉक कालावधीमध्ये बदलापूर ते खोपोली दरम्यान तर रविवारच्या ब्लॉक कालावधीमध्ये नेरळ आणि खोपोली दरम्यानच्या उपनगरीय लोकल सेवा बंद असणार आहे। त्यामुळे आता प्रवाशांनो तुम्हाला जर लोकलने प्रवास करायचा असेल खास करून शुक्रवारी आणि रविवारी तर वेळापत्रक पाहूनच तुम्ही घराबाहेर पडा असं आवाहन केलं जाते, कारण मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती काहीशी विस्कळीत असणार आहे। एकंदरीत आपण पाहतोय आतापर्यंत केवळ रविवारीच मेगा ब्लॉक घेतला जात होता हे आपण पाहिलं होतं, मात्र आता काही तांत्रिक कामामुळे पॉवर ब्लॉक जो आहे तो देखील शुक्रवारी घेतला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज आणि रविवारी आता मध्य रेल्वेवरती मेगा ब्लॉक असणार आहे। कर्जत स्टेशनमध्ये अभियांत्रिकी कामासाठी हा ब्लॉक असेल।